चला मैत्रिणींनो, आज माझा उपवास होता म्हणून नवऱ्यासाठी ही रेसिपी बनवली. ह्या शेवाळ्यात गव्हाच्या पिठाच्या मी बनवून आणल्यात गावाकडून. पाणी ठेवलं आहे मी उकळत. त्याच्यामध्ये आपण एक पडी तेल ॲड करायचं आहे पाणी उकळलं का. खूप साधी सिंपल रेसिपी. रोज तर भाजीपोळी होते आणि उपवास असल्यावर मग एकट्याला जेवण बनवायला कंटाळा येतो. पण ही रेसिपी अशी आहे, जेवायला बसण्याच्या अगदी 10-15 मिनिटात तयार होते. शेवाळ्यांना वेळ लागत नाही शिजायला. हे बघा, पाणी उकळलं, मी त्याच्यात शेवाळ्या टाकल्या आहेत. यात आपल्या शेवाळ्या ऑलमोस्ट झाल्या आहेत. मी त्यांना सकाळीच म्हटलं होतं जेवायला येणार तर फोन करा. त्यांनी फोन केला, तोपर्यंत मी त्यांच्यासाठी शेवाळ्या बनवून ठेवल्या. यात आपण मी शेवाळ्या काढून घेतल्या आहेत. यात आपलं पाणी निथळून घ्यायचं आहे. आमच्याकडे अजून गुळाच्या पण बनवतात होळीच्या टायमाला. हे दूध गरम केलं आहे. हे शेवाळ्यांमध्ये मस्त गरम गरम दूध टाकायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं दूध. माझ्या मिस्टरांना दूध खूप आवडतं आणि थोडी साखर टाकली. वरून तूपही टाकू शकतात, पण ते तूप खात नाही म्हणून सिंपल बनवलं आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.